मी मनीषा तुम्हा सर्वांचे मनापासून स्वागत करते। आज आपण इथे दोन पद्धतीमध्ये परफेक्ट सर्व साईज अनुसार डीप गळा कटिंग कसा करायचा असतो, कशा पद्धतीने शोल्डर मुंडा मार्किंग करावं लागतं, एकदम अशी सोपी पद्धत समजून सांगणार आहे। तर व्हिडिओ शेवटपर्यंत बघायला विसरू नका। आता इथे आपल्या सर्वात आधी उंची मोजून घ्यायची आहे। पाही शोल्डर असा टेप पकडायचा आणि इथून इथपर्यंत उंची तयार आपली किती आहे। आता इथे बघू शकता माझी 13 इंच तयार आहे। तुमची बघायचं लगेच किती आहे आणि त्याच्यामध्ये लगेच आपल्याला 1 इंच वाढवून घ्यावं लागतं, ते लक्षात ठेवा। उंची अधिक 1 इंच परफेक्ट माप टाकून घ्या आणि तुम्ही सुद्धा अशा पद्धतीने परफेक्ट मार्किंग करून पेपर कटिंग करून सुद्धा ठेवू शकता। आता सर्वात आधी नाही लक्षात आलं तर काय करायचं, सर्वात आधी जी आपली तयार उंची आहे ते मार्किंग करून घ्या। इथे मार्किंग करून झालं, तयार उंची लक्षात ठेवा आणि त्याच्यामध्ये लगेच असं 1 इंच वाढून घ्यायला विसरू नका। एकदम असं सोपं झालं। आता इथे तुम्हाला हे आता एक लाईन ओढून घेते, हे अशी लाईन ओढून घ्यायची आहे त्याच्यावरती बरोबर। आता इथे आपल्या सर्वात आधी गळा रुंदी आणि शोल्डरचं माप टाकावं लागतं, लक्षात ठेवायचं। ब्लाऊज उलटा करून घ्या आणि सर्वात आधी आपली किती साईज आहे ते आपल्याला इथे बघायचं आहे। आता इथे मी ब्लाऊज पूर्ण उलटा करून घेतला, आता मोजून घेते। हे पहिली शिलाईची टिप मार्किंग करून घ्यायचं, हे इथे हे अशा पद्धतीने मार्किंग करून घ्यायचं आहे। तुम्ही सुद्धा ही पद्धत वापरायला विसरू नका। इथे आपण मार्किंग करून घेतलेलं आहे, लक्षात ठेवा। एकच बाजू म्हणजे पूर्ण ब्लाऊजचा चौथा भाग असतो, ते लक्षात ठेवायचा। आता इथून इथपर्यंत अंतर मोजून घ्यायचं। आपलं किती भरते, माझं इथे भरते 10 इंच, म्हणजे हा आपला इथे 40 साईजचा ब्लाऊज आहे। आता इथे मी तुम्हाला थोडंसं समजून सांगते। हे माझी एकच बाजू किती भरली, 10 इंच, म्हणजे हा आपला किती झाला 40 साईजचा ब्लाऊज आहे, ते लक्षात ठेवा। थोडंसं जवळून दाखवते म्हणजे तुम्हाला इथे समजायला सोपं पडणार आहे। आता बघू शकता ही पूर्ण साईज आहे आपली 28, 30, 32, 34, लक्षात ठेवा। मग तुम्ही काय करायचं, एकच बाजू म्हणजे पहिली शिलाईची टिप इथून असं मार्किंग करायचं आणि इथून इथे काय करायचं, असं मोजून घ्यायचं, एवढंच फक्त, ते लक्षात। इथून इथपर्यंत ते लक्षात ठेवा। इथून इथपर्यंत हा म्हणजे आपला ब्लाऊजचा परफेक्ट चौथा भाग असतो, लक्षात ठेवा। इकडच्या बाजूला आपण 2 इंच घेतो, शिलाई मार्जिन कंपल्सरी आपल्याला ते घ्यावंच लागतं, म्हणूनसाठी समजून सांगितलं। मापे टाकताना आपल्याला ती पद्धत वापरावी लागते। आता बघू शकता, मग ह्यामधली तुमची कोणती भरते साईज ना तुम्ही असं बघायचं आहे, लक्षात ठेवत जा नेहमी। आता माझं भरलं 10 इंच भरलं, म्हणून माझी किती साईज झाली, 40 साईज झाली। आपण फक्त काय केलं, एकच बाजू मोजून घेतली ना, एकच बाजू म्हणजे आपली पूर्ण ब्लाऊजचा चौथा भाग असतो, लक्षात ठेवत जा नेहमी। आता ह्यातलं बघायचं। आता त्या अनुसार आपली तर गळारुंदी सुद्धा टाकावी लागते। आता इथे बघू शकता 40 साईजमध्ये गळारुंदी आपण किती टाकतो, ही आपली गळारुंदी असते, लक्षात ठेवा। ही आपली गळारुंदी असते, लक्षात ठेवत जा। आता 40 साईजमध्ये परफेक्ट गळारुंदी आपण इथे 2.5 इंच सुद्धा ठेवू शकतो किंवा 2.25 इंच सुद्धा ठेवू शकतो, ते लक्षात ठेवायचं आहे। बघू शकता फक्त 28 साईजमध्ये 2.5 इंच सुद्धा ठेवू शकतो आणि 2.25 सुद्धा ठेवू शकतो। आता 30 ते मग तुम्हाला इथे 40पर्यंत 2.5 इंच ठेवायचे आहे। 42 मध्ये सुद्धा तुम्ही 2.5 इंच सुद्धा ठेवू शकता किंवा 2.25 ठेवायचे असेल तरी 2.25 इंच सुद्धा ठेवू शकता। आता 44 2.25 इंच, 46 2.25 इंच, 48 3 इंच, 50 3 इंच, अशा पद्धतीने मापे असतात, ते लक्षात ठेवायचं आहे। मग ह्याच्यामध्ये तुमची कोणतीही साईज असू द्या, हे साईज आहे, आलं लक्षात। हा तुमचा इथे एकच बाजूचा ब्लाऊजची म्हणजे एक बाजू म्हणजे हा आपला चौथा भाग असतो, लक्षात ठेवा। फोटो काढून ठेवा लगेच। आणि छातीची घडी, मग त्याच्यामध्ये किती घ्यायचं, आता ह्याच्यामध्ये 2 इंच जास्त घ्यायचं, ह्याच्यामध्ये सुद्धा 2 इंच जास्त घ्यायचं, इथे लिहिलेलं आहे, बघू शकता। हे आता इथे ही साईजची ब्लाऊज आहे ना, ही 40 साईजचं ब्लाऊज आहे। मग इथे काय करणार मी, एकच बाजू म्हणजे 10 इंच भरलं, आलं लक्षात। मग त्याच्यामध्ये मी 2 इंच घेणार, म्हणजे ही झाली परफेक्ट आपली घडी असते, आलं लक्षात। फक्त समजून सांगते। आता गळारुंदी 2.5 इंच टाकणार किंवा 2.25 इंच सुद्धा ठेवू शकता। आता इथे मी टाकणार आहे 2.5 इंच। तुमची कोणतीही साईज असू दे त्याच्यामध्ये तुम्ही ही परफेक्ट गळारुंदी टाकू शकता, ते लक्षात ठेवायचं आहे। एक फोटो काढून ठेवा आणि वहीमध्ये लिहून ठेवायला विसरू नका, तुम्हाला ह्याचा खूप फायदा होईल। आता इथं काय करायचं, मग गळारुंदी टाकायची 2.5 इंच, ह्या बाजूला गळारुंदी 2.5 इंच टाकावी लागते, लक्षात ठेवा। ब्लाऊजच्या साईजनुसार आत्ताच मी तुम्हाला समजून सांगितलं। आता इथे लक्ष देऊन बघा, आपली शोल्डर पट्टी तयार, एवढंच अंतर तुम्हाला इथे बघायचं आपले किती तयार आहे। मोजून नाही घेतलं तरी सुद्धा चालेल, हे फक्त मार्किंग करून घ्या। हे मार्किंग करून झालं, एवढीच पट्टी, एवढीच पट्टी। हे आता इथं काय करायचं, हे आपण गळारुंदीचं आत्ता मार्किंग केलं का, हे असं पकडायचं आणि हे असं पकडायचं। आता हे मार्किंग ह्या मार्किंगवरती ठेवून घ्यायचं, सोपं सांगते एकदम, नवीनला सुद्धा पटकन समजेल अशी पद्धत आहे। हे असं ठेवून घेतलं मी त्याच्यावरती, हे इथे बघू शकता ही आपली गळारुंदी, परत समजून सांगते। हे मग हे मार्किंग केलेलं ह्याच्यावरती बरोबर असं ठेवून घ्यायचं आणि ते आपलं हे तयारचं मार्किंग झालं आहे ते करून घ्या लगेच। हे गळारुंदी
परफेक्ट तयार शोल्डर झालं. मग ह्या बाजूला 1 इंच शिलाई मार्जिन लागतं ना आपल्याला. बाही जोडण्यामध्ये अर्धा इंच लागेल तुम्हाला, पायपिंग करण्यामध्ये अर्धा इंच लागेल, म्हणूनसाठी ह्या बाजूला लगेच असं 1 इंच वाढून घ्यायला विसरू नका, ते लक्षात ठेवायचं आहे नेहमी. गळा रुंदी तयार शोल्डर अधिक 1 इंच घ्यावंच लागतं, ते लक्षात ठेवायचं आहे नेहमी. आता इथे काय करायचं मग, आता इथे आपल्याला काय करायचं, इथून इथपर्यंत अंतर मोजून घ्यायचं. हे पा, इथं टेप असा पकडायचा, तुमचं किती सुद्धा भरू देतात. हे पा, माझं एवढं भरलं. आता इथं काय करायचं, ह्या बाजूला जेवढं शोल्डर घेतलं तेवढाच मुंडा टाकावा लागतो. हे पा, इथं मार्किंग करून घेतलं. हे पा, परत एकदा समजून सांगते. हे पा, इथून म्हणजे हे शिलाई मार्जिनच्या सहित पकडायचं, म्हणजे थोडंसं मोठं मार्किंग असं करून घ्यायचं इथून इथपर्यंत. हे पा, झालं, आलं व्यवस्थित, असं मोजून घ्या. आणि हे मार्किंग बरोबर असं जेवढं शोल्डर घेतलं तेवढाच मुंडा इथे आपल्याला ठेवायचा आहे, ते लक्षात आलं तुमच्या. आता इथं काय करायचं आहे, एक लाईन ओढून घ्या. हे पा, अशा पद्धतीने झाली लाईन ओढून. आता ह्या सुद्धा बाजूला एक लाईन ओढून घ्या. हे पा, झालं परफेक्ट. हे पा, अशा पद्धतीने. आता इथे आपल्याला छातीचं मार्किंग करून घ्यावं लागतं. हे पा, एक बाजू मग असे दाखवलं ती पद्धत वापरा. हे पा, असं ठेवून घ्यायचं, इथून इथपर्यंत तुमचं किती भरते ते बघा. एक लाईन ओढून घ्यायची, पहिली शिलाईची टिप एक लाईन ओढून घ्यायची, लक्षात ठेवा, पहिली शिलाईची टिप एक मार्किंग करून घ्यायचं म्हणलं तरी सुद्धा चालेल. हे पा, असं मोजून घ्यायचं, लक्षात ठेवायचं नेहमी. माझं एवढं भरलं, इथं 10 इंच भरलेलं आहे. मग काय करायचं, तुमचं किती भरलं ते बघा, ते मार्किंग करून घ्या. वेगवेगळ्या साईजनुसार वेगळं माप असणार आहे, ते लक्षात ठेवा. इथं मी फक्त तुम्हाला मागाची गळारुंदी समजून सांगितली, मग ते माप तुम्ही इथं टाकायला विसरू नका, ते लक्षात ठेवा. मग तुमचं किती भरलं एक साईजमध्ये, हे पा, इथून तेवढं माप टाकायचं, म्हणजे हा आपला झाला चौथा भाग परफेक्ट. आलं लक्षात, एकच बाजू म्हणजे आपला चौथा भाग झाला. आलं लक्षात. मग इथून इथपर्यंत मी मार्किंग करून घेतलं आणि 2 इंच शिलाई मार्जिन कंपल्सरी घेत जा. जरी आपला ब्लाऊज फिट्ट झाला तरी उसवायला सोपं पडतं, ते लक्षात ठेवत जा नेहमी. आता हे झालं परफेक्ट. आता इथे मी तुम्हाला काय करते, कमरघेर मोजून दाखवते, म्हणजे तुमचं कुठे चुकणार सुद्धा नाहीये. आता कडेपासून मोजायचं, कडेपासून तुमची कोणतीही साईज असू द्या. आज आपण इथे सर्व साईजनुसार बघतोय ना, म्हणून समजून सांगते. हे पा, इथून असा टेप पकडायचा. हे पा, अशा पद्धतीने बघू शकता इथे. हे पा, असं पकडायचं. हे पा, अशा पद्धतीने, म्हणजे मार्किंग करताना चुकत नाही म्हणूनसाठी समजून सांगितलं. हे पा, 37.5 कमर घेर भरला माझा इथे, 37.5. आता काय करायचं, हे टोक आपलं जेवढं भरलं ना, आता हे टेपचं टोक ह्याच्यावरती ठेवून घ्यायचं. हे पा, अशा पद्धतीने बघू शकता इथे. हे पा, अशा पद्धतीने मी ठेवून घेतलं. झालं निम्म. हे पा, झालं निम्म. इथं आलं, म्हणजे दोनदा निम्म करावं लागतं. हे पा, इथं आलं. परत काय करा, जिथपर्यंत इथं आलं ना त्याच्यावरती परत एकदा ठेवून घ्यायचं. हे पा, किती सुद्धा येऊ देतात ते लक्षात ठेवायचं आहे. हे पा, अशा पद्धतीने माझा आला एवढा परफेक्ट चौथा भाग. मग मी काय करणार आहे, हे पा, इथं आलं ना माझं, मग त्याच्यावरती बरोबर असं मार्किंग करून घ्यायला विसरू नका. झालं बरोबर, इथे आलं. बऱ्याच वेळा कमरघेर सुद्धा थोडासा मोठा असतो, तुम्ही ही पद्धत वापरायला विसरू नका. आता 1 इंच पाठी टक्स मार्किंग करण्यासाठी लागतं. मग काय करायचं, इथे 1 इंच वाढून घ्या. झालं व्यवस्थित. आणि 2 इंच शिलाई मार्जिन इथे लगेच पुढच्या बाजूला. कमरघेरचा चौथा भाग अधिक 1 इंच इथे पाठी टक्स मार्किंग करण्यासाठी लागतं, त्याच्यामध्ये प्लस आपल्याला इथे 2 इंच शिलाई मार्जिन घ्यावंच लागतं, ते लक्षात ठेवायचं नेहमी. आता इथून इथं आपण 2 इंच घेतलं, बघू शकता थोडंसं क्रॉसमध्ये आलं. बऱ्याच वेळा काय होतं, कमरघेर सुद्धा थोडासा मोठा असतो, म्हणूनसाठी तुम्ही परफेक्ट असा कमरघेर मोजून घ्यायचा, त्याचा चौथा भाग टाकून घ्यायचा. 1 इंच लागणारच आपल्याला पाठी टक्स मार्किंग करण्यासाठी, आणि 2 इंच शिलाई मार्जिन आपल्याला कंपल्सरी घ्यावंच लागतं, ते लक्षात ठेवायचं नेहमी. आता हे झालं आपलं परफेक्ट. तुम्ही सुद्धा ही पद्धत वापरत जा कटिंग करताना, म्हणजे काय होतं, चुकत नाही. बऱ्याच वेळा फिटिंग चुकते, ते लक्षात ठेवायचं नेहमी. आता इथे मुंड्याला आकार कसा देऊन घ्यायचा, हे पा, असं पकडायचं आणि मध्य करून घ्यायचा. हे पा, मध्य करून झाला. आता इथे मी तुम्हाला थोडंसं समजून सांगते. जर तुमचा प्रिन्सेस कट ब्लाऊज असेल तर समोरचा मुंडा 1.5 इंचावरती आणि पाठीचा मुंडा 1.25 इंचावरती मार्किंग करून घ्यायचा, किंवा जी तुमची पद्धत असेल मार्किंग करण्याची त्या पद्धतीने सुद्धा तुम्ही इथे मार्किंग करू शकता, तरी सुद्धा परफेक्ट बसतं. आणि कटोरी ब्लाऊजमध्ये समोरचा मुंडा 1 इंच, पाठीचा मुंडा 1.5 इंच, लक्षात ठेवायचं नेहमी. आता इथे मी कटोरी ब्लाऊज अनुसार दाखवते. हे पहा, समोरचा मुंडा 1 इंच, पाठीचा मुंडा 1.5 इंच मार्किंग करून घ्यायचं आहे. आणि जर तुमचा प्रिन्सेस कट ब्लाऊज असेल तर मग काय करायचं, समोरचा मुंडा 1.25 इंच
आणि पाठीचा मुंडा 1.25 इंच इथे येणार. तुमचं थोडासाच फरक पडणार फक्त. प्रिन्सेस कटचा आकार थोडासा वेगळा असतो. इथं आपण अशा पद्धतीने देतो ना, म्हणूनसाठी समजून सांगितलं, ते लक्षात ठेवायचं आहे. आता इथे आपल्याला मुंड्याला आकार देऊन घ्यायचा आहे. हे पहा, इथपर्यंत बरोबर असा आकार टच झाला पाहिजे, लक्षात ठेवा. हे पहा, हा मध्य आहे ना, हे पहा, इकडून द्या. सर्वात आधी आतला आकार अर्धगोल आला पाहिजे, नंतर हा आकार देऊन घ्या. हे अशा पद्धतीने वरच्या बाजूला. आणि प्रिन्सेस कट असेल तर थोडासा आतल्या बाजूने येईल. हे अशा पद्धतीने हा आकार, आणि हा आकार परत पाठीमागच्या मुंड्याचा तुमचा येईल. हे अशा थोडं थोडं मार्किंग करून घ्यायचं. हे अशा पद्धतीने. नंतर काय करायचं, डायरेक्ट असं त्याच्यावरती मार्किंग करून घेऊ शकता. हे अशा पद्धतीने वरच्या बाजूला. इथे आपला आकार बरोबर आहे का ते सुद्धा आपल्याला बघता येतं. जास्त असं ह्या सुद्धा बाजूला गॅप द्यायचा नाही जास्त, ते लक्षात ठेवायचं आहे. हे अशा पद्धतीने तुम्ही इथे ह्याच्यावरती असं मार्किंग करून घेऊ शकता. अर्धगोल बरोबर असं देऊन घ्यायचा, सोपा आहे एकदम. वरच्या बाजूला त्या पद्धतीने तुम्ही ते परफेक्ट आकार देऊ शकता. हे अशा पद्धतीने ते लक्षात ठेवायचं नेहमी. आता पाठीचा गळा मोजून घ्यायचा आपला किती आहे. ब्लाऊज घेत जा शक्यतो मापाचा, ते लक्षात ठेवायचं आहे नेहमी. हे पहा, एवढी पट्टी बघायची सर्वात आधी आपली किती आहे. आता इथून इथं अंतर मोजून घ्या, किती भरते माझं, म्हणजे तयार झालं हे 5 इंच भरते माझं, 5 इंच भरते. आता ह्याच्यामध्ये जर तुम्हाला डीपमध्ये गळा आवडत असेल तर काय करायचं. हे पहा, अजून खाली घ्या थोडंसं. 1 इंचाने घ्यायचं का 1.25 इंचाने घ्यायचं. आता जर तुम्हाला 1 इंचाने डीपमध्ये गळा ठेवायचा असेल तर काय करायचं. हे पहा, मग काय थोडंसं खाली घ्यायचं. हे पहा, मग इथं मार्किंग करून तुम्हाला गळा तयार किती ठेवायचा, मग तिथं असं मार्किंग करून घ्यायचं. हे पहा, दाखवते परत. एवढा आपला इथे गळा तयार आहे, मग काय करायचं, किती ठेवायचं खाली डीपमध्ये तुम्हाला. हे पहा, समजा तुम्हाला ते एवढं ठेवायचं, मग काय करायचं, तिथे एक मार्किंग करून घ्यायचं. असं ते लक्षात ठेवायचं नेहमी. बघू शकता इथे मी मार्किंग करून घेतलं. आता ते अंतर एवढं भरलं आपलं, एवढं भरलं. आता ह्याच्यामध्ये 1 इंच वाढवून घ्यायचं. आलं लक्षात तुमच्या. मी सोपं सांगितलं. तयार बघायचं आपलं किती आहे. आता तुम्हाला किती डीपमध्ये ठेवायचं आहे, आवडीनुसार सुद्धा तुम्ही ह्याच्यामध्ये ठेवू शकता, ते लक्षात ठेवायचं आहे. मग इथं काय करायचं, असा टेप पकडायचा आणि असं मार्किंग करून घ्यायचं आपल्याला किती ठेवायचं. मग तेवढंच, म्हणजे एवढंच अंतर मोजून घ्यायचं. मग वरचं घेऊ नका त्याच्यात. आलं लक्षात, एवढंच अंतर फक्त मोजून घ्यायचं आणि त्या अंतरामध्ये 1 इंच वाढवून घ्यायचं. लक्षात ठेवा, 1 इंच वाढवून घ्यायचं. इथे वरच्या बाजूला शिलाई मार्जिन लागेल, इथे सुद्धा शिलाई मार्जिन लागेल, म्हणजे एवढंच अंतर मोजून घ्या. आता हे तयार होणारं तुमचं अंतर असणार. मग आलं लक्षात, कोणत्याही साईजमध्ये ही परफेक्ट पद्धत तुम्ही वापरू शकता. आता हे अंतर फक्त मोजून घ्या, तुमचं किती ठेवायचं आहे त्याच्यामध्ये लगेच 1 इंच वाढून घ्यायला विसरू नका. आता मला काय करायचं आहे, एवढं ठेवणार मी. हे पहा, एवढं ठेवणार मी तयार. मग ह्याच्यामध्ये मी 1 इंच वाढून घेणार. आलं लक्षात, सोपं सांगितलं. आणि जर तुम्हाला अजून ह्याच्यामध्ये डीपमध्ये ठेवायचं असेल तर काय करायचं. हे पहा, मग काय करायचं, अजून थोडंसं खाली घ्या. इथे एवढंच ठेवायचं तुम्हाला. तिथे फक्त मी समजून सांगते. हे पहा, एवढंच ठेवायचं तुम्हाला इथे, म्हणजे जिथे ठेवायचं तिथे असं मार्किंग करून घ्यायचं. हे पहा, आता एवढीच तयार होणारी तुमची पट्टी असणार. मग एवढीच फक्त. मग ह्याच्यामध्ये ह्या पट्टीमध्ये 1 इंच वाढवून घ्या. शिलाई मार्जिन लागेल ना आपल्याला, आलं लक्षात. म्हणजे ही तयार पट्टी होणारी, त्याच्यामध्ये शिलाई मार्जिन इथे वरच्या बाजूला अर्धा लागतं, इथे सुद्धा अर्धा इंच लागतं. आलं लक्षात. तयार पट्टी अधिक 1 इंच वहीमध्ये लिहून ठेवत जा, म्हणजे काय होतं, चुकत नाही. आता इथे लक्ष देऊन बघा फक्त. इथे आपण वरच्या बाजूला मार्किंग किती केलं, गळारुंदी. मगाशीच तुम्हाला सुद्धा सर्व साईज अनुसार गळारुंदी समजून सांगितली होती. आता जेवढं तुम्ही ते वरच्या बाजूला केलेलं आहे ना, तेवढंच इथे सुद्धा मार्किंग करून घ्या, ते लक्षात ठेवायचं आहे. मी सर्वात आधी तुम्हाला एक पद्धत समजून सांगितली. डीप घ्यायचं असेल तर काय करायचं, दुसरी सुद्धा समजून सांगते. हे पहा, एक समजून सांगते. इथे सर्वात आधी हे पहा, एक मार्किंग करून घेतलं. आता ह्या सुद्धा बाजूला मी अशी लाईन ओढून घेते. हे पहा, लक्ष देऊन बघा. आता इथे फक्त, आता इथे आपल्याला गळ्याचा आकार देऊन घ्यायचा. आता इथून इथे आतल्या बाजूला 1 इंच द्या, गळ्याचा आकार परफेक्ट येऊन जातो. हे पहा, 1 इंच मार्किंग करून घ्या. 1 इंच किंवा 1.25 इंच घ्या. 1.25 इंच घेतलं तरी सुद्धा चालेल, काही प्रॉब्लेम नाही. हे पहा, मग तुम्ही काय करायचं, हे पहा, अशा पद्धतीने गळ्याचा आकार ह्याच्यावरती तुम्ही देऊ शकता, किंवा अंदाजाने द्या. हे पहा, अशा पद्धतीने अंदाजाने द्या. हे पहा, मार्किंग नाही करून घेतलं तरी सुद्धा चालेल, असा अंदाजाने आकार देऊन टाका, ते लक्षात ठेवा. हे पहा, अशा पद्धतीने तुम्हाला एक पद्धत इथे मी समजून सांगितली, ते लक्षात ठेवायचं आहे. कशा पद्धतीने एवढं अंतर, एक पद्धत झाली आपली इथे. आता दुसरी सुद्धा पद्धत इथे मी तुम्हाला समजून सांगते. आता इथे बघू शकता, वरच्या बाजूला आपण इथे एवढं गळारुंदीचं मार्किंग करून घेतलं, म्हणजे किती घेतलं मी, 2.5 इंच घेतलं. आता इथे मग तुम्ही काय करायचं, 2.25 इंच सुद्धा ठेवू शकता, कोण 3 इंच सुद्धा ठेवू शकता.
ठेवलं तरीसुद्धा चालतं, 2.5 ठेवलं तरीसुद्धा चालतं, 3 इंच ठेवलं तरीसुद्धा चालतं, काही प्रॉब्लेम नाही आहेत. फक्त गळा आहे तेवढं टाकत जा. मी बरेच व्हिडिओसुद्धा टाकलेले आहेत. आता ह्या बाजूला इथं आपण मार्किंग करून घेतलं. वरच्या बाजूला घेऊ नका, वरची पट्टी आहे एवढीच ठेवायची. इथे गळारून ती 2.5 आहे तर 2.5 इंच ठेवा. तुमच्या साईजमध्ये वाटलं तर बघा, मी मागाशी समजून सांगितलं. हे पाही इथे बघू शकता, साईज आहे आणि गळारुंदी आपली साईजानुसार ते लक्षात ठेवा. म्हणजे ही तुमची गळारुंदी असणार आहे ते लक्षात ठेवा साईजानुसार. ही आपली साईज आहे, मगाशीसुद्धा हे तुम्हाला समजून सांगितलं होतं. आणि ही आपली गळारुंदी आहे. लहान साईज असेल तर कशा पद्धतीने मार्किंग करावं लागतं गळारुंदीचं, ते मार्किंग तुम्हाला इथे करून घ्यायचं ते लक्षात ठेवा. इथे तुम्हाला मी आत्ता सांगितलं ती पद्धत तुम्ही ह्याच्यामध्ये वापरू शकता, ते लक्षात ठेवायचं आहे. आता इथं काय करायचं आहे, पेपर असा फिरवून घेते ह्या बाजूला, हे पाशा पद्धतीने. आता इथे काय करायचं, शक्यतो पट्टीचा वापर करायचा म्हणजे लाईन ओढायला सोपं जातं. आता तुम्हाला ह्याच्यामधलं कोणतं मार्किंग घ्यायचं ते लक्षात ठेवायचं. हे घ्यायचं असेल तर थोडंसं मार्किंग असं करत्या इथपर्यंत. हे 2 लाईन आपण इथं ओढून घेतल्या ना. आता मग काय करायचं, पहिली लाईन त्याच्यावरती घ्यायचं असेल तर थोडंसं असं क्रॉसमध्ये येऊ शकतं, आलं तरी चालेल. अशी लाईन ओढून घ्या, इथं जोडली पाहिजे बरोबर ह्या लाईनीला. आता हे पाहिजे असेल तर मग ह्याच्यावरती असं पकडायचं, इथे एक लाईन ओढून घ्यायची. हे अशा पद्धतीने झालं सोपं. मग अजून रुंद होणार तुमचा गळा, दिसायला सुद्धा व्यवस्थित दिसेल. ठेवू शकता आवडीनुसार. मग तिथून काय करायचं आहे, तुम्हाला आकार देण्यासाठी मार्किंग करून घ्यायचं. ज्या पद्धतीने आपण इथं मार्किंग करून घेतलं त्या पद्धतीने तुम्ही सुद्धा करू शकता, किंवा अंदाजाने आकार दिला तरी सुद्धा चालेल. इथून घ्यायचं, मग इकडच्या बाजूला असा आकार देऊन घ्यायचा. अंदाजाने दिला तरी सुद्धा चालेल. ह्या लाईनीवरून म्हणजे ही 1 नंबरची, ही 2 नंबरची लाईन. मग ह्याच्यावरून असा मी इथे आकार देऊन घेतला. आता ही 3 नंबरची लाईन, मग तिथं काय करायचं, इथून द्या इकडच्या बाजूला. अशा पद्धतीने आकार येऊन जाईल तुमचा गोलमध्ये. अशा पद्धतीने आवडी अनुसार सुद्धा तुम्ही ह्याच्यामध्ये आकार ठेवू शकता. तुम्हाला कोणत्या लाईनीवरती आकार द्यायचा आहे ते तुम्ही आता आवडी अनुसार ठेवू शकता. बरोबर असं मार्किंग करून घ्यायचं. आता हे मी तुम्हाला इथे कट करून दाखवते. आता हे आपल्याला इथे कट करून घ्यायचं आहे. इथून अशा पद्धतीने. आता जे आपण इथे 1 इंच घेतलं ना, हे राहिलेलं अर्धा इंच इथे तुम्हाला लागणार आहे बाही जोडण्यासाठी लागेल ह्या बाजूला, ते लक्षात ठेवा. ह्या बाजूला आणि राहिलेलं अर्धा इंच तुम्हाला ते पायपिंगमध्ये लागणार आहे. म्हणजे ह्या बाजूला लागता गळ्याच्या बाजूला. किंवा जर अस्तरचा ब्लाऊज असेल तर अस्तर जोडण्यामध्ये पलटी करतो आपण कधी कधी, लेस जोडायची असेल तर मग तुम्हाला हे अर्धा इंच बरोबर पकडायचं. म्हणजे हे मधलं जे तुमचं अंतर राहणार ना शोल्डरचं तयार, ते तुमचं परफेक्ट होऊन जाईल. हे ब्लाऊजचं आपलं जेवढं जे शोल्डरचं अंतर आहे ना परफेक्ट, हे अंतर ते परफेक्ट तयार होईल. ह्याच्यामध्ये कोणताही प्रॉब्लेम येणार नाही. फक्त शिलाई मार्जिंग बरोबर असं पकडायचं, ते लक्षात ठेवायचं आहे. आता हे आपल्याला इथे कट करून घ्यायचं आहे. बरोबर इथपर्यंत मी असं कट करून घेतलं. आता इथून आणि शक्यतो कमरघेर मोजून घ्यायचा, ते लक्षात ठेवायचं आहे. म्हणजे काय होतं, चुकत नाही, फिटिंगला जागा शिल्लक राहते, ते लक्षात ठेवत जा. आता फक्त ह्यातला मी एकच आकार कट करून दाखवते. अशा पद्धतीने इथे आपलं परफेक्ट असं कटिंग करून झालेलं आहे. आता ह्याच्यामध्ये तुम्हाला कोणता आकार ठेवायचा आहे तो आकार तुम्ही इथे ठेवू शकता, ते लक्षात ठेवायचं आहे. आता इथे बघू शकता मी फक्त तुम्हाला एकच आकार इथे असा कट करून दाखवते. अशा पद्धतीने हा आकार कट करून दाखवते. अशा पद्धतीने कट करून झालेला आहे. आता इथे आपण 1 इंच घेतलं होतं ना, आता काय करायचं, हे 2 इंच आपण इथे घेतलं होतं. ही लाईन आहे का, असा टेप पकडायचा. फक्त समजून सांगते, मध्य करून घ्यायचा असा, इथं मध्य करून झाला. आता इथे बघू शकता आपला गळा इथे अर्धा इंचाने खाली येणार ना. थोडंसं अर्धा इंच इथे मी मार्किंग करून घेतलं, फक्त घेतलं मार्किंग करून, परफेक्ट होऊन जातं. त्याच्यावरती तुमचा गळा होणार आहे. एक लाईन ओढून घ्यायची अशी त्याच्यावरती बरोबर. आता इथे बघू शकता उंचीला तेवढं ठेवायचं आहे तुम्हाला. इथे टक्स मार्किंग आपलं झालं बरोबर. आता इथे लक्ष देऊन बघा, आपण हे 1 इंच घेतलं होतं का नाही, ते 1 इंच आपल्याला इथं घ्यायचं आहे. असं पकडायचं, इथे अर्धा इंच, इथे अर्धा इंच, झालं बरोबर. अशा पद्धतीने काय करायचं, मग असं त्रिकोण तयार करून घ्यायचा. अशा पद्धतीने झालं बरोबर मार्किंग करून. आता इथं काय करा, थोडासाच कट देऊन घ्या. म्हणजे जरी हे आपण ब्लाऊज पिसावरती ठेवलं तरी आपल्याला इथे मार्किंग करायला सोपं पडणार आहे त्यासाठी.
आज मी तुम्हाला एकदम अशी सोपी पद्धत समजून सांगितली. तुम्ही सुद्धा ही पद्धत नक्की वापरून बघायची आहे. आणि माझा आजचा व्हिडिओ तुम्ही पूर्ण पाहिल्याबद्दल मनापासून तुमचे सर्वांचे धन्यवाद.